रामनवमी हिंदू धर्मातील पुराणांनुसार अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान विष्णूंनी श्रीरामाच्या रूपात आपला 7वा अवतार घेतला. चैत्र शुद्ध नवमीला अयोध्यापती राजा दशरथ आणि राणी कौसल्या यांच्या पोटी सूर्य मेषेत असताना पुनर्वसू नक्षत्र आणि कर्क राशीमध्ये श्रीरामांचा जन्म झाला, जो सगळीकडे रामनवमी म्हणून साजरा केला जातो. अयोध्येचे सूर्यवंशी राजा दशरथ यांना 3 राण्या असूनही अपत्यप्राप्ती होत नव्हती. कुलगुरू वसिष्ठ यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी पुत्र कामेष्ठी यज्ञ करण्याचे ठरविले आणि ऋष्यशृंग ऋषींच्या मार्गदर्शनाखाली हा यज्ञ संपन्न झाला. यज्ञाच्या अग्नीतून प्रकट झालेल्या देवाने राजाला एक दैवी पायस म्हणजेच खीर प्रसाद म्हणून दिली. राजा दशरथाने ती खीर आपल्या 3ही राण्यांमध्ये वाटली. काही काळानंतर 3ही राण्या गरोदर राहिल्या आणि कौसल्येला राम, कैकईला भरत आणि सुमित्राला लक्ष्मण व शत्रुघ्न हे पुत्र प्राप्त झाले. चैत्र महिन्यातील शुद्ध पक्षातील नवमी तिथीला मध्यान्काळी म्हणजेच दुपारी सुमारे 12 वाजता कौसल्येच्या पोटी प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी रामाच्या रूपात जन्म घेतला. रामाचा जन्म होताच अयोध्येत आनंदाचे वातावरण पसरले. देवांनी आकाशातून फुलांचा वर्षाव केला. श्रीरामांचा हा जन्मदिवस आपणही मोठ्या उत्साहात साजरा करतो. भगवान श्रीरामांचे जीवन सत्य, कर्तव्य आणि अढळ श्रद्धेचे प्रतीक आहे. त्यांना आदर्श पुत्र, राजा, पती आणि योद्धा देखील मानले जाते, जे निस्वार्थता आणि त्यागाचे प्रतीक आहे. एकवचनी, एकपत्नी, एकवाणी प्रभू श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जातात, ज्यांनी अधर्माचा नाश करून धर्म आणि नीतिमत्तेची पुनर्स्थापना करत आदर्श ठरेल असे रामराज्य प्रस्थापित केले. रामनवमी हा वाईटावरील चांगल्याचा विजय दर्शवितो. असा हा प्रभू श्रीरामांचा इतिहास आपल्यासाठी निश्चितच आदर्शवादी आणि प्रेरणादायी आहे. या दिवशी व्रत करून रामकथा श्रवण केल्याने नकारात्मकता संपून मनाला शांती मिळते. या दिवशी सकाळी लवकर उठून रामाची पूजा करावी. त्याच्या प्रतिमेला किंवा मूर्तीला अभिषेक करून त्याला गंध, अक्षदा, फुले, तुळशीची पाने अर्पण करावी. दुपारी जन्मकाळी रामाचा पाळणा हलवावा. नैवेद्यात प्रामुख्याने सुंठवडा आणि पन्हे करण्याची प्रथा आढळते. अनेक जण रामाचा उपवास देखील करतात. या दिवशी रामरक्षा स्तोत्र पठण करावे. तसेच हनुमानाची पूजा करणे आणि हनुमानाचे स्तोत्र पठणही करणे शुभ मानले जाते. अशा मंगल दिवशी राम नामाचा जप केल्यास अधिक लाभ होतो. समुद्र मंथनाच्या वेळी बाहेर आलेल्या हलाहल विषाचा दाह कमी करण्यासाठी महादेवांनी देखील रामनामाचा आधार घेतलेला आढळून येतो. जो सर्वांच्या हृदयात रमतो तो राम, जो आनंद देतो तो राम. आपल्या आतील शाश्वत प्रकाश म्हणजे आपल्या आत्म्याचा प्रकाश म्हणजेच राम. राम हा शब्द सुखद, स्थिर आणि व्यापक आध्यात्मिक शक्ती दर्शवितो, जो केवळ अयोध्येचा राजा नसून ब्रह्मांडातील चैतन्य आणि शाश्वत आनंद मानला जातो. अशा आदर्शवादी प्रभू श्रीरामांना वंदन करून आपल्या जीवनात शांतीसाठी आपणही श्रीरामाच्या नावात रमूया आणि श्रीरामाच्या नावाचा जयघोष करूया. रामनाम मन शांत करण्यासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीचा सोपा मार्ग म्हणून मानला जातो. रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. जय श्रीराम.